इथे शेळके फॅमिली आहे. तर ती शेळके फॅमिली खरं तर मुलं बाहेर नोकरीला, ती स्वतः पण गुजरातमध्ये होती. आपल्या पाठीमागे जे घर दिसते त्यांचं, ते घर त्यांनी आत्ताच बांधले, ह्याच वर्षी बांधले असं म्हणताय. याच्यापूर्वी इथं साधं घर होतं, नाही काहीच नाही. ते तुम्ही झाप उतर होता. बरं, तर जुना गोठा आपण मागाशी बघितला, ज्याच्यामध्ये त्यांनी भूस वगैरे साठवून ठेवलंय. हा गोठा त्यांनी नुकताच ह्या घराबरोबरच नवीन तयार केलाय. हो. लोक वैतागले दूध व्यवसायाला, आणि तुम्ही गोठा तयार केलाय, म्हणजे ती त्यांची आवड वगैरे बघितली. हा म्हणजे साधा सुद्धा नाही, तर कर्तृत्वान पोर आहे. कर्तृत्वाने म्हणजे किती 8 वर्ष होते ते. मलाही वाटतं त्यांनी नोकरी करावं, पोरं सांभाळावं, सगळं न्यावं. पण 12 वर्ष झाले तर हे माझ्याकडेच आहेत. 12 वर्षापासून लग्न झालं तेव्हा अरे बापरे. आणि सांगते होतो, नंतर आम्ही जे अलग झालो तर आता एकत्र आलो. वा 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 वा, योग्य निर्णय, योग्य निर्णय. मुलं आणि तू यांना घेऊन जा. शिक्षण देऊ राहिले होते फ्री मध्ये, सगळं सांगितलं. त्याला म्हणते भारतीय माणूस. वा, हे बी नाही म्हटले. तुम्ही का नाही म्हणले हो? वय तुम्हाला सुख आवडत नाही का? असं काय आवडतं, पण आपलं इंडिया सोडून का जायचं? हा, क्या बात आहे. तुम्हाला तर पुरस्कार द्यायला पाहिजे, इंडियन. आयडियल इंडियन्स. आता तुम्ही त्या गायांना घेऊन येत होते, माणसं जनावरांबरोबर कसं वागता? हा, मग काठ्या घेऊन. ती एक सवय आहे. कशी माहितीये का? शिवी न देणं. तुम्ही काचेबरोबर काम केलेलं आहे ना? हो, काचेत. तुम्ही काचेमध्ये खेळत होते. मग तुम्ही हे जनावर सांभाळताना मगाशी पाहिलं, तर तुम्ही जबरदस्ती करत नव्हते त्यांच्यावर. त्यांना तुम्ही थोडंसं त्यांच्या कलाने घ्यायचं, आपण म्हणतो ना, त्यांच्या कलाने घ्यायचं थोडंसं. मग त्यांची मर्जी जशी असेल तसं हळूहळू त्यांना आपल्या उद्दिष्टापर्यंत न्यायचं आहे त्यांना, पण त्यांच्या मर्जीने. हे मला फार आवडलं तुमचं. म्हणजे तेच तुम्ही इथं पण वापरताय. ते म्हणताय, हे दोघं म्हणताय आमच्या सुना नाहीचे, आमच्या मुली या दोघी, आम्ही दोघी सख्या बहिणी. हा, एवढे पुण्य कुठे केले आणि का कोणास ठाऊ. SCT वैदिक त्याच फॅमिलीमध्ये रुजतं तिथं प्रेम आहे. काय भानगडे? कोंबड्या होत्या माझ्याकडं, कुत्रे होते, मांजर होती. सगळा संसार गोळा केला. सगळ्यांना मी माणसं सोडून सगळे होते. सगळ्यांना चारायचं. मग चारल्यामुळं काय भूक वाढती. भूक वाढल्यामुळं ते खाणं जास्त खात होते. खाणं खाल्ल्यामुळं शरीर वाढत होतं. मागाची व्हिडिओ आले होते कुत्र्यांची. ती तुमचे व्हिडिओ होते. मग तू गाडा चारा त्यांच आणायचो ना, मकाचे वजे. कुत्रे आणायचे. आणि एक पाण्याचा ड्रम आहे, ते आता खाली ठेवलेला आहे. त्यांना पण मिरच्या चारायची विहिरीवर. त्यांना चारायचं. अच्छा, तो व्हिडिओ आठवला मला आता. तो मी स्वतः खाल्ला होता अगोदर. त्या 2.5 लिटर दूध द्यायच्या त्या शेळ्या. मिरच्या दंडी. मग मी बोकड्या माझ्याकडे 107 किलो होता, 50,000ला दिला. 107 किलो होता. आणि नंतर मला माहित झालं की याच्यामध्ये प्रदर्शन मध्ये न्यायचा असतो, नेला नाही मी ना. तिप्पट बाजार भेटले असते. तिप्पट चौपट. मी पहिले 2 महिने होते ना, मी आलो तेव्हा पाहिलं होतं. पप्पू तिकडून सांगायचा, माझा मोठा भाऊ. फोन केला त्याला, मी म्हणलो तू थांब आता थांब, आता माझं मला पाहून दे पहिलं काय नाही. फोनवर नाही होत ना सगळं. बरोबर म्हणलो. आणि मी खरं सांगतो, मी असं म्हणलो, खर्च आहे ना फुकटचा वायफळ खर्च उरायला करू नका, पाहून द्या होतं का नाही. बरोबर काय माहिती, आपण खाद्य देतो सगळं. कशाचा रिझल्ट आहे? रिझल्ट कशाचा आहे ते कसं काय माहिती. आले 2 महिने बंद. 2 महिने बंद केलं. मग ते दूध पहिलं 17 झालं, नंतर 15 झालं, नंतर 8 झालं. एवढं कमी डायरेक्ट 8 पर्यंत मला बोलायची. त्याच्यात मग डॉक्टर यायचे, डॉक्टर पाहायचे. म्हणजे तुम्ही डॉक्टरना बोलून घ्यायची. एक दूध नव्हतं येत ना, तो म्हणायचा याला हे मिनरल मिक्सचा चारा आणि हे चारा. आणि मी पहिल्यापासून म्हणजे तिकडं बी होतो ना, केमिकल वस्तू मला नाही आवडत. बरोबर. मी मिनरल मिक्सरचं पाहिलं होतं, मला माहिती आहे बनत कसं काय करतं. तुला कसं काय माहिती? मॉल मध्ये जसं मी घुसलो फ्रोझन मध्ये मला कळायला लागलं केमिकल काय वस्तू आहे, काय करतात. पाणी राहते एकदम पाणी, तुम्हाला माहितच नाही होणार केमिकल. बरं. पाण्यात बुडवायचं आणि काढायचं, डायरेक्ट पिकेल केळं निघणार. डायरेक्ट म्हणजे 1 सेकंदामध्ये. सेकंदात पिकेल. आणि ते केळं जर रात्रभर ठेवलं ना, रात्रभर, दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणणार हे केळं होते, ते बारीक राहते. दुसऱ्या दिवस उघडणं तुम्ही म्हणशान चेंज केलेले, ते एवढलं मोठ्याला राहायचं केळं. म्हणजे केमिकलचा परिणाम तुम्हाला चांगला माहिती होता. हे मॉल मध्ये व्हायचं. आणि त्याच्यानंतर आफ्रिकामध्ये आहे ना, स्किन बिमारी लई आहे. तुम्ही स्किनची बिमारी लई आहे. त्याचं मुख्य कारण हेच होत होतं, पण ते लोक ऐकत नाही. तिची गाय फेकली, तिचं काय झालं मग? ते वासरू आहे ना तेव्हा तिचं दूध
दूध चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, एकदम मस्त झालं. तिचं पहिलं दूध स्टार्टिंगला दूध. म्हणजे ते वासरू ॲबॉर्शन झाल्यानंतर दूध चालू आहे, हा हा हा. बंद नाही झालं? नाही नाही, हे चालू त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर नाही, त्याच्या बंद होतं. बंद होत. आणि तुम्ही जसं नॉर्मल डिलिव्हरी होती हा. तसं तुमचं दूध चालू झालं? हा, हा दूध चालू झालं. दूध चालू झालं. फक्त वासरू नव्हतं राहिलं, नाही तर ते सगळं बरं. सगळं ओके. हा, हा. म्हणजे महिने पण बरं होतं. नाही नाही, हे जर तुम्ही जर नसतं दिलं तर तर मग नाही वाटत. तर नाही वाटत. ही होती वाटत. ही होती. घ्या गायचं ना. हा, हे काय. मग जर नसतं दिलं तर मग नव्हतं होत. दूध तुम्ही चालू केलं लगेच दूध चालू झालं. किती दूध देते ती तेव्हा तिनं? तवा ती झालं ना 9:30 द्यायची एक टाइम एक टाइम म्हणजे 18 लिटर अरे द्यायची. चमत्कार आहे हा. 18 लिटर द्यायची. 8व्या महिन्यामध्ये अबॉर्शन झालं. कितव्या? 18. आणि गाई नॉर्मल दूध द्यायला लागली लगेच. रेग्युलर डिलिव्हरी झाली तरी 21 दिवस गाई दूध द्यावं येत नाही. ही गाई 9 लिटर दूध देते एका टायमाला. 18 लिटर दूध निघत यायचं. ती बी अबॉर्शन झाली, ती बी कंटिन्यू. 5 महिने त्याला किती खर्च आहे तुम्हाला? काहीच नाही, काहीच किती खर्च आहे याचा? किती 100 ग्रॅम चालता? 100 सकाळ संध्याकाळ? 100. संध्याकाळी 100 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम केवढं झालं? 70 रुपयाचं झालं ना? 70 बरोबर आहे. 70 रुपयाचं मिल्क चार्जर खाऊन तुम्ही तिचं 9 लिटर 18 लिटर दूध काढता. गेले किती महिने? 5 महिने. 5 महिने. तुमच्या गावामध्ये एक गोठा दाखवा मला का ज्याचं कंटिन्यू आजपासून मागचे 5 महिने जे दूध होतं 5 महिन्यापूर्वी ते आज टिकून आहे. नाही हा ठीक आहे, चालेल. त्याला जोपर्यंत मिल्क चार्जर आहे ना, तो जोपर्यंत त्याची गाय आहे तोपर्यंत त्याचा मिल्क चार्जर फुकट. नाही. हा, हे तर आम्ही करू शकतो ना. घरीच आमचं 8 लिटर दूध जाते, 8 ते 9 लिटर. आम्हाला घरी बघ. घरी पा लागतो ना. आता हा चहा दही पित नाही, करायला याला त्या दूध लागते. कुत्र्याला दही लागतं चपाती संग. तू 8-9 लिटर हा. म्हणजे तुम्ही ते दूध सांगितलं नाही आम्हाला. सगळं करून बी 30 ते 40 हजार राहते आमच्या हातामध्ये राहत आहे हातामध्ये. सगळं आता? हा, आणि त्यांनी घर चालायला होत. सगळं. हा. त्या 3 बरगाड्या आहेत ना, हम्म. आमच्या मोठ्या मुलाचं म्हणणं आहे 3 बरगाड्या दिसल्याच पाहिजे बर आईच्या. बरोबर. हा हा, आणि याच्यापेक्षा म्हणजे तिसरी बंद नाही झाली पाहिजे आणि चौथी आली नाही पाहिजे. चौथी यायला नाही पाहिजे. असं. वा. काय अभ्यास आहे. 1 2 3 हा. ही चौथी दिसली नाही पाहिजे हा, आणि तिसरी गायब नाही झाली तिसरी पाहिजे. काय. तिसरी जर गायब झाली तर ती माझ्यावर येणार नाही. हा. असं आहे. आणि चौथी जर राहिली तर ती राहणार नाही. ती राहणार. क्या बात आहे, क्या बात आहे. आता वय किती तुझं? 27. त्यावेळेस किती होतं? 25 वर्षाचा तू. तरुणा बाण माणूस कसा दिसेल ना? 27 वर्ष थोडासा वयस्कर दिसेल ना, पण तुझा फोटो कधीच चांगला आहे. क्या बात आहे. ही कमाई आहे राम सरांची. तुम्हाला जर गोठा वाढवायचा आहे, गायांचं दूध वाढवायचं आहे तर मिल्क चार्जर वापरा, बाकी काहीच नाही. आणि अनुभव घ्या पहिलं, जसं मी घेतलं स्वतः खात्री करा. त्याच्याचा रिझल्ट नाही आला तर मी सुद्धा माझ्याकडून, तुम्ही नका आणि जाऊ, मी दर महिन्याला मी मिल्क चार्जर घेऊन तुम्हाला देत जाईन फ्री. अरे बापरे. डॉक्टर येतं, त्यांनी पाहिलं होतं 2-3 वेळा, मी पाहिलं. हा. पण आत्ताची हप्ता झाला असं तेव्हा आले होते, तेव्हा ते म्हणले तुम्ही मिनरल मिक्सचर वापरीत नाही ना, हा. मग मिल्क चार्जर वापर. मग मी त्यांना म्हणलं आम्ही पहिल्यापासून तेच वापरीत होतो, म्हणजे बर. तवाच्या टायमा. बर बर. ते म्हणले मी पाहिलं नव्हतं, ते म्हणले तेव्हा बंद होतं ना, तुम्ही हा. तेव्हा यायचे तेव्हा बंद बर. होतं, आता तेच चालू. ते बर. सुद्धा म्हणते का मिल्क चार्जर वापरा सगळ्यात. ते डॉक्टर म्हणतात. डॉक्टर ते कोथरूडचे आहेत. वा, पुतुळचे ते काय बात. वैदिकचा चारा करता? वैदिकचा चारा हा. कसा टाकायचा ते मला आता 6 महिने मला एवढं सम्राट शक्ती मिरॅकल यू मस्ट गोल्ड. हा. RNPH ओके. सगळं. चाऱ्याला वापरता? चाराला. अच्छा, म्हणूनच ही तेज आणि ते दूध एवढं आहे काय? म्हणजे तुमचं जे दूध टिकून आहे ते फक्त मिल्क चार्जर म्हणून नाहीये, नाही. तुम्ही चारा सुद्धा वैदिकचा केलाय म्हणून ते दूध काय झालंय, टिकलेलं आहे. हे याचं रहस्य आहे. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या गावामध्ये आहोत. डोंगराळ भागामध्ये वसलेलं हे जे गाव आहे खरं तर आदिवासी भागामध्येच आहे. हा, आदिवासी भागात आहे. हां, इथं खाली तुम्ही जर कोतुळ असेल किंवा आंबोळा असेल, हा सगळा पट्टा आहे. याच्यामध्ये सगळा भात शेती वगैरे असं सगळं. हा. इथे शेळके फॅमिली आहे. तर ती शेळके फॅमिली खरं तर मुलं बाहेर नोकरीला, ती स्वतः पण गुजरातमध्ये होते आणि गुजरातमध्ये त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं. रिटायरमेंटचं आयुष्य गावाकडं जावं म्हणून गावाकडं आले. थोडीशी शेती वगैरे डेव्हलप केली. आपल्या पाठीमागे जे घर दिसते त्यांचं, ते घर त्यांनी आत्ताच बांधलेलं, ह्याच वर्षी बांधलं आहे असं म्हणताय. याच्यापूर्वी इथं साधं घर होतं. नाही, काहीच नाही. ते तुम्ही झाप उतर होता. बरं.
आणि आता इकडे आल्यानंतर मग त्यांनी गोठा सुरू केला. तर जुना गोठा आपण मागाशी बघितला, ज्याच्यामध्ये त्यांनी भूस वगैरे साठवून ठेवलंय. हा गोठा त्यांनी नुकताच ह्या घराबरोबरच नवीन तयार केलाय. हो. लोक वैतागले दूध व्यवसायाला आणि तुम्ही गोठा तयार केलाय म्हणजे आता बघा, आता लोकांचं दूध एकदम कमी असेल. हां. माझ्यावाला कसं बी आता ह्या गाया पहा तुम्ही, 2 गाया देतात, 40 लिटर दूध जाते माझ्यावाला. अच्छा, 2 गायांचं हा इथे? हा. बबन आनंद शेळके, राहणार धामणगाव पाट, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. इथं आलून किती वर्ष झाली? इथं येऊन मला 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी इथं काही नव्हतं, काहीच नव्हतं, सगळं माळरान होतं. माळरान होतं सगळं. बरोबर. हो. आता हा माझा छोटा मुलगा आहे, लहान मुलगा. हा लहान. आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये होतो. हो आपण मगाशी त्यांचे अवॉर्ड वगैरे बघितले. हा हा म्हणजे हा. साधा सुद्धा नाही तर कर्तृत्वान पोरगा आहे. कर्तृत्वाने म्हणजे किती 8 वर्ष होते ते. 800-900 मध्ये किती जणांना अवॉर्ड भेटले? 3 जणांना, आम्हाला 3 जणांना भेटलं. काय बात करता, तुमचं तर अभिनंदन करायला पाहिजे. अभिनंदन. वा. म्हणजे असं दक्षिण आफ्रिकेमध्ये 800-900 कर्मचाऱ्यांमध्ये नाव काढायचं म्हणजे सोपं नाही ना, आहे का नाही? आता इथे ना तसं नाही, त्याच्यापेक्षाही महत्वाचं, तुम्ही आता परत काय जाणार आहे कामावर? नाही ना, मी नाही जाणार. मी त्यांना जाऊन द्यायचं. कटाळा आला पैशाचं? नाही नाही, ऐका ना, मी सांगतो ना. पगार नव्हता का चांगला? हो मी सांगतो ना, ऐका ना. किती पगार होता? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये पगार होता. ऐक- तुमचंच ऐकणार आहे आम्ही, पण त्यांचं ऐकू द्या ना आम्हाला. नाही ना, पण मग ते बोलणार नाहीत ना. ते तो जातच नव्हता, त्याचं आलेलं आहे. कंपनी आहे ना, कंपनी बोलू राहिली परत. कंपनी त्याला. एवढा हिरा कोण सोडी रो? मलाही वाटतं त्यांनी नोकरी करावं, पोरं सांभाळावं, सगळं न्यावं. पण 12 वर्ष झाले तर हे माझ्याकडेच आहेत, 12 वर्षापासून. लग्न झालं तेव्हा अरे बापरे. आणि सांगते होतो, नंतर आम्ही जे अलग झालो तर आता एकत्र आलो. वा 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 वा. योग्य निर्णय, योग्य निर्णय. तर मग यांना का नाही नेलं तुम्ही? ऐका ना, मग तेच मी त्याला म्हटलं. हा. हा, मग मी त्याला काय बोललो, इथं तुला दुकान काढून देतो, नोकरी लावून देतो. तो म्हणे 30-35 हजाराची नोकरी न्यायला करायची. बर. म्हणलं मग काय करायचं? तो म्हणे मग मी करतो माझ्या हिशोबाने. मग ते गोठा बनवला त्याने. बर. पण जोपर्यंत गोठा बनवला, आता पहिल्यांदा आलो तुम्ही मी. इथे येऊन किती दिवस झाले? मला आता 8 महिने झाले. म्हणजे आत्ताच आले तुम्ही? हा. अच्छा. गोठ्यात आत्ता आलोय आम्ही. मी ते दोघंच येतात गोठ्यामध्ये. ही ग्रॅज्युएट झालेली आहे. तुम्ही गोठ्यात आलोच नाही. येत नाही पप्पा. पप्पा नाही. काय स्टँडर्ड आहे हा? जुना गोठा होता ना तोपर्यंत पप्पा करत होते. अच्छा, जुना गोठा पप्पांचा. नाही, तेव्हा हे नव्हते ना. तेव्हा तुम्ही बघायचे. आता ते म्हणे आम्ही सिस्टमॅटिक करतो. 2-2.5 वर्ष तुम्ही बघितलं तिकडं, हा मग तुम्ही इकडे आले. हा. मग इकडे आल्यावर तुमचं राज्य सुरू झालं. बर. व्यवस्थापन तुमचं? नाही, राज्य त्यांचंच आहे. नाही, कामाचं राज्य हो, कामाचं. ते अधिकाराचं राज्य त्यांचं राहणार आहे. कामाचं त्याचं आपलेच बाप आहे, तेव्हा ते काही विषय. तर मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वेळेस व्यवसायामध्ये उतरले, मग इथे तिकडे 1.5 लाखाची नोकरी, इथं समजा हा व्यवसाय सुरू केलाय शून्यातून, मग तिकडचं जे जीवन होतं, मग तुम्ही त्यांना तिकडे का नेण्याचा विचार का नाही केला? केलं होतं, पण म्हणलं मग पप्पा एकटे राहते ना इकडे. हो, क्या बात आहे. वा. हा. मी त्यांना काय म्हटलं, बाबा तू मुलं आणि तू यांना घेऊन जा. घेऊन जा. शिक्षण देऊ राहिले होते फ्री मध्ये, सगळं सांगितलं. त्याला म्हणते भारतीय माणूस. वा. मग हे बी नाही म्हटले. तो म्हटलं तुम्ही का नाही म्हणले हो? वय. तुम्हाला सुख आवडत नाही का? असं काय आवडत, पण आपलं इंडिया सोडून का जायचं? हा, क्या बात आहे. तुम्हाला तर पुरस्कार द्यायला पाहिजे, इंडियन. हा, आयडियल इंडियन्स. का हो? ते SCT मध्ये थोडा वेळ बाजूला ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की असे संस्कार, आणि हे इथं काय का, इथं काही थोडं कॅलिफोर्निया थोडी काहीच तिकडचं सोडून इकडे आले बा कोकण आहे का, फार हिरवगार रान आहे, इथे येऊन लगेच हात धुवायचे आणि ताट जेवायचे, आज थोडी आहे. इथं सगळं उभं करायचंय, हे डोंगरामध्ये उभं करायचं. आपण थोडंसं ड्रोनमध्ये पण बघू. मग मला सांगा, या माळ रानामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न बघितलं, आणि तुम्हाला तरी कसं असू पण इंडिया चांगला आहे असं कसं काय तुमचं? मला आवडतं गावाकडं. बरं, मग तुमचे त्यांचे विचार पटले का तुम्हाला? हा. वा, क्या बात आहे. हा ना, मग म्हणूनच मी काय म्हटलं, तुम्ही असे संस्कार करण्यासाठी कोणतं मशीन निर्माण? नाही ना, काहीच नाही. कुठून? काहीच नाही का? फक्त प्रेम. प्रेम. आता तुम्ही त्या गायांना घेऊन येत होते, हा, माणसं जनावरांबरोबर कसं वागता? हा, मग काठ्या ती घेऊन. ती एक सवय आहे. कशी माहितीये का? शिवी न देणं. तुम्ही काचेबरोबर काम केलेलं आहे ना? हो, काचेत तुम्ही काचेमध्ये खेळत होते, मग ते काच रोज तुमचा काचेचा संबंध होता. काचेत संबंध. ते तरी पण तुमचं एवढं हळवं मन कसं? त्या नाही म्हणजे काचेमुळे कसं फरक. त्या ठिकाणी तसं होतं, पण आता काही काच जपायचे तसे तुम्ही आता पार वस्तू पण माणसं पण जपायला. कारण कसं माणसं आहे ना, तिथं पण माणसंच होते. असे लाईनीत मशीन राहायचे ना, हा. मग माणसं सांभाळायचे असतात ना.
अच्छा तोंडातून सुपरविजनला होते. हा तोंडातून शब्द चांगले गेले पाहिजे, बर. चांगले निघाले पाहिजे, शिवी नाही गेली पाहिजे. मग तुम्ही हे जनावर सांभाळताना मगाशी पाहिलं तर तुम्ही जबरदस्ती करत नव्हते त्यांच्यावर. त्यांना तुम्ही थोडंसं त्यांच्या कलाने घ्यायचं, आपण म्हणतो ना त्यांच्या कलाने घ्यायचं थोडंसं. मग त्यांची मर्जी जशी असेल तसं हळूहळू त्यांना आपल्या उद्दिष्टापर्यंत न्यायचं आहे त्यांना, पण त्यांच्या मर्जीने. हा हे मला फार आवडलं तुमचं. म्हणजे तेच तुम्ही इथं पण वापरताय, ते तुमचं अनुकरण मुलं म्हणजे करताय. ते म्हणताय हे दोघं म्हणताय हे आमच्या सुना नाहीचे, आमच्या मुली या दोघी आम्ही दोघी सख्या बहिणी. हा मला वाटलंच होतं मगाशी म्हणावं. ती मोठी आणि ती छोटी. आपण यांनी अजून आम्हाला सुना म्हणजे असं मानलाच नाही, मुलीच मानेली. म्हणजे मुलीचे तुम्ही जसं काय त्यांच्या. म्हणजे सुना बापरे का हो एवढे पुण्य कुठे केले आणि का कोणास ठाऊ SCT वैदिक त्याच फॅमिलीमध्ये रुजतं जिथं प्रेम आहे. काय भानगडे जिथं प्रेम आहे ना तिथं SCT वैदिकची जोडी अशी घट्ट जुळते बरोबर, आणि तिथं यशही मिळतं त्यांना. बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि सुरुवात केली. हे कोणीच नव्हतं. 2 वर्ष मीच एकटा SCT होतो. वैदिकची ओळख कशी झाली तुमची? ओळख कशी झाली, माझा मुलगा आहे ना तो मोठा, हां तो दिलेला आहे त्याने ते फोटोमध्ये पाहिला आपण. मला निलेशचा ऍड्रेस मला दिला त्याने. तर त्यांचा मला फोन आला पहिला हां की किती वाजता येणार काय कसं काय नाही का. बर बर बर. त्यांचा फोन आलता. दिल्लीवरून हा ताई. हा आणि ते जर दुकानावर जरी आले ना हां हां ते फक्त मटेरियल न्यायला येतात. बर. मटेरियल काय आदेश सगळे तिकून. काय न्यायचं किती काय आले, न्यायचं, किती न्यायचं. तुम्ही शेतीला पण वापरता का? हो, सगळं, हा, सगळं. आर्यन ते ते कधी आमच्या- पण सुरू केलंय वापरायला? आम्ही 3 वर्ष झाले ना. हा 3 वर्षापूर्वी आहे ना सुरुवातीला माझ्याकडे शाळा होत्या. 15 शाळा, त्यांनी 9 शाळा पाठवल्या होत्या. हा त्या इथं 22 झाल्या त्या. बर आणि त्याच्यानंतर माझ्याकडे 2 कुत्रे होते. बर. आता कोणी जोडीदार नसल्यामुळे ना मी गाडी बनवलेली होती, ती चारा आणि शेती काही डेव्हलपमेंट नव्हती, डोंगराचीच होती अशी खालीवर हा माळराणी सगळे. माळरानच होतं. हा मग शेती बनवली त्याच्या अगोदर आहे ना, मग जाऊन मी मका बिका थोडी करायचो ना, ह्या पोंड्यात थोडी त्या पोंड्यात थोडी, म्हणजे तुकडे 10-10 5-5 गुंठ्याचे तुकडे होते. किती आहे जमीन सगळी इथं? इथं 3 एकर आहे, 3.25 एकर आहे इथं. बर. अगोदर गोठा बांधला, पाया नाही घातला. हा मग एक जण असं चाला याच्यासारखं म्हणे सगळं तात्या पाणी जाईल त्याच्यामध्ये. हा. परत तू हे उस्तरलं. केलं, परत त्याला 2-4 हजार रुपये घातले, खडी आणून टाकली, मग प्लॅस्टर केलं, मग त्याच्यावर शेळ्यांसाठी. हा शेळ्या चाल. बर शेळ्यांना हे कसं काय आणलं मग? मग त्यांनीच सांगितलं ना. बर आणलं. मग शेळ्याला आणायचो, त्याच्यात म्हातारी आमची आई माझी. हा ती बर. हा मग त्यांनी तिचे 5 पाय दुखायचे, गुडघे बिडघे. कोंबड्या होत्या माझ्याकडं, कुत्रे होते, मांजर होती. सगळा संसार गोळा केला. हा सगळ्यांना मी माणसं सोडून सगळे होते. सगळ्यांना चारायचं. मग चारल्यामुळं काय भूक वाढती. हा भूक वाढल्यामुळं ते खाणं जास्त खात होते. खाणं खाल्ल्यामुळं शरीर वाढत होतं. त्या मागे जी व्हिडिओ आले होते कुत्र्यांची, हा ते तुमचे व्हिडिओ होते? हा मग तो गाडा त्या चारा त्यांच आणायचो ना, मकाचे ते वजे. कुत्रे आणायचे. हा आणि एक पाण्याचा ड्रम आहे, ते आता खाली ठेवलेला आहे त्यांना पण मिरच्या चारायची. विहिरीवर. ते हा त्यांना चारायचं. अच्छा तो व्हिडिओ आठवला मला आता. हा तो मी स्वतः खाल्ला होता तो अगोदर. शेळ्यांचं झालं, 2 गाया पाठवल्या त्यांनी गावठी. बर बर. मग ते विस्तार वाढतच गेला. आणि एकटा सूत्रधार माणूस. danger तुमचा? हा सूत्रधार डेंजर आहे. सूत्रधार. अनुभव असा आला का, म्हणजे कसं दूध तो एक गाय होती ना गावठी, तिचं दूध पातळ निघायचं. हा मग ते 100 ग्रॅमच्या ऐवजी 200 द्यायचं. म्हणजे तो सांगायचा बा बरोबर बरोबर. 200 द्या. तिकून मग 200 दिलं. मग तिला फॅट लागायला लागली. रिमोट कंट्रोलवर. हा रिमोट कंट्रोल. बर. फॅट लागायला लागल्यानंतर मग तुमच्या अडचणी दूर व्हायला लागल्या. आणि ते दूध यायचं, ते शेळ्यांना चारायचं. आणि शेळ्यांचं दूध मग मी थोडं घ्यायला लागलो बाबा चला. हा मग दूध घेता मग मांजरींना कुत्र्यांना तेच दूध चारायचं. 5 बर, बर. जास्त व्हायचं ना. संसार वाढवा तुम्ही. हा कारण त्या 2.5 लिटर दूध द्यायच्या त्या शेळ्या. शेळ्या हा मिरच्या दंडी. मग मी बोकड्या माझ्याकडे 107 किलो होता, 50,000ला दिला. 107 किलो होता. आणि नंतर मला माहित झालं का याच्यामध्ये प्रदर्शन मध्ये न्यायचा असतो, नेला नाही मी आहे ना. तिप्पट बाजार भेटले असते. हा तिप्पट चौपट. म्हणजे तो ही गाय आहे ना, ती पलीकडची एवढा होता तो. असं त्याच्यावर बसून जायचो ना मी खाली. हा बोकड्यावर. सगळ्यांना माहित होतं ना, बोकड्या समोरून जर आलं तर गाड्या बिड्या बंद होत होत्या. हा हा मग एवढा होता. तुम्ही पाहिला होता ना. हा लय मोठा होता ना. बसून द्यायची. आणि बसून द्यायचा.
हा म्हणजे चांगला होता तो. सुस्त एकदम मस्त. यांनाच येऊन द्यायचा तो बाकी ताकद. कोणाची हिंमत नाही त्याच्यापाशी. ताकद होती त्यात. कोणीच नाही पार हा? गावात किती मोठा माणूस म्हटलं. गाड्या बिड्या अशा किती बी ताकदवर असले पण रगाट नाही, काय बेम नाही, गाड्या बिड्या होत्या ना. कारण बोकडेले रगेल राहते. हा आणि तो ओळख म्हणजे ओळख 6 महिन्यामध्ये तुम्ही काय मिल्क चार्जचा काय अनुभव घेतला? मी पहिले 2 महिने होते ना हं. मी आलो हा तेव्हा पाहिलं होतं तो पप्पू दादा तिकडून सांगायचा माझा मोठा भाऊ. हा आणि तिकून त्यात आपलं शिक्षण अनुभव, हो. हा मग ते सांगायचं. आधुनिक विचार. हा मग मी फोन केला त्याला. हा मी म्हणलो तू थांब आता हा आता थांब, आता माझं मला होईल. पाहून दे पहिलं काय नाही क्या बात आहे. फोनवर नाही होत ना सगळं. बरोबर बरोबर. ते व्हिडिओ पाहिजे आता हा. युट्यूबवर व्हिडिओ पाहिलं आणि केलं आणि ते सगळं असं शक्यच नाही. बरोबर आहे. पहिलं युट्यूब करायचं. पाहून कुठे शेती राहते. बरोबर आहे ना. पहिलं करायचं रिझल्ट आला का मग मग माझं बघायचं. असं होत. बरोबर तो म्हणला का नाही मी पाहिलेलं आहे मी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. बर. म्हणलं बरोबर तो अभ्यास केला तुझा ना अभ्यास, आता मला माझा अभ्यास माझा अभ्यास करू दे. वा क्या बात आहे, क्या बात आहे. वा हिराज आहे बरं का. मग एक गोण आणलेली आहे याची बरं. ते मग म्या हे ना पाहायच्यासाठी बरं का आणि 2 महिने नाही हे बंदच करून टाकले. तुम्ही ना. हा 2 वा 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 पप्पाला म्हणलो आणि मी खरं सांगतो मी असं म्हणलो खर्च आहे ना फुकटचा खर्च वायफळ करू- खर्च राहिला. हा हा, करू नका पाहून द्या होतं का नाही. बरोबर आहे आपल्याला ना. काय माहिती आपण खाद्य देतो सगळं कशाचा देतो. result आहे बुवा? रिझल्ट कशाचा आहे ते कसं काय माहिती. आले 2 महिने बंद. 2 महिने बंद केलं मग त्या दरम्यान काय वापरलं? काहीच काहीच नाही. नाही बरं फक्त खाद्य चालू. फक्त खाद्य आणि मोरघास होता. चालू. हा मोरघास चालू होता. पण ते ऑटोमॅटिक मग ते जेव्हा आमचं तवा पप्पांच्या याच्यामध्ये एवढे गायी हे नव्हते. हा 2 गाया होते. हा मग ते दूध पहिलं 17 झालं नंतर 15 झालं नंतर 8 झालं. हा हा एवढं कमी कमी होतं. Direct? हा 8 मग पर्यंत हे खाली मला गेलं? बोलायचे कोणत्या महिन्यात झाला ते? हे आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालं असं. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. तेव्हा तर उलट थंडी राहती. नोव्हेंबर म्हणजे बा उष्णता आली का काय बा असं काही विषय नाही. उलट तो काळ हा दूध वाढीचा असतो. बर मग हा ते बी मग दिवाळीनंतर दूध वाढतं उलट हा, जनावरांचं त्या ना टायमाला नॅचरली. हा आणि तुमचं उलट आलं 17 वरून हा. 8वर 9 वर. बर. मग त्याच्यात मग हे डॉक्टर यायचे डॉक्टर पाहायचे म्हणजे इंजेक्शन तुम्ही डॉक्टरना बोलून घ्यायचे. हा एक हा. नव्हते येत ना. मग तुम्ही बोलून घ्या. पप्पांनी सांगितलं होतं का डॉक्टरचा नंबर आहे बरं. काही बी असलं तर फोन करायचा. मग तो डॉक्टर म्हणजे तेच फोन करायचे आपल्याकडे बरं, नंबर बरं. फोन केला का तो यायचा. तो म्हणायचा याला हे मिनरल मिक्सर चारा आणि हे चारा. आणि मी पहिल्यापासून म्हणजे तिकडे बी होतो ना हा केमिकल वस्तू मला नाही आवडत. बरोबर आहे बरोबर. आणि मग मी मिनरल मिक्सरचं पाहिलं होतं मला माहिती आहे बनतं कसं काय करतं. तुला कसं काय माहिती? आमच्या तिकडे बी राहतं ना ते प्रोडक्ट मध्ये केमिकल येते ना आपली काय ते बर थोडी हा. केळं बिळ म्हणजे मॉल मध्ये आमच्या याच्यामध्ये सगळंच होतं. तुम्ही मॉल मध्ये होते. हा काय होतं मॉल? सेल्स मॅनेजर होतो मी. बर लुगांडा सिटी मध्ये होते. लुआंडा. हा. बर ठीक आहे. ओगांडा दुसरी का आलं हा युगांडा माहिती तिकडे. हा ते दुसरी बर गाव बर. आहे. तिथं गेलो तिथं मॉल मध्ये म्हणजे सेल्स हा. पहिले आम्ही दुकान सांभाळलेली बर 2 वर्ष. हा असे कंटेनर राहायचे बरोबर. त्याच्यामध्ये माल बिल यायचा सगळा. मग कंटेनर वरून त्यांना माझं काम हळूहळू मी पहिला असं होतो जे पोर्तुगीज आहे ना 8 दिवसात शिकलो होतो. हा हा लँग्वेज लँग्वेज अडॅप्टेशन. हा पण तिथं गडबड हे झाली होती नंतर मला माहिती झालं मी शिकलो मला शॉप दिली त्यांनी. बर. नंतर हे माहिती झालं का तिथं पोरं जानबुजून नाही शिकत का म्हणून शॉप द्या डायरेक्ट. हा म्हणून पोरं 6 महिने 3 वर्षाचं राहतं ते बरोबर कॉन्ट्रॅक्ट. बरोबर आहे. 3 वर्षामध्ये 1-1.5 वर्ष ते लोक शिकायमध्येच जाते. बरोबर बरोबर बरोबर. मग बर मग पुढे केमिकल मध्ये मग पुढं तसं गेलं शॉप मध्ये. मग 1 वर्षात ते म्हणले का हुशार. शॉप सोडून द्या हा शॉप मध्ये नका काम करू तुम्ही सेल्स सुपरवायझर बर. सेल्स सुपरवायझर हा. मध्ये गेलो. मग तिकडून थोडं लांब जायला लागलो. मग त्यांनी पाहिलं हा सांभाळतोय हा. एका जागेवर 2 जागा बरोबर. करायचं. मग ते म्हणले आता सेल्स मॅनेजर मध्ये डायरेक्ट गेला. बर. सेल्स मॅनेजर मध्ये इन्सेंटिव्ह पगार अजून 2 वर्षात डेव्हलपमेंट केली. हा 2-1.5 दीड म्हणजे दोन त्यांच्या वर्षात. मनात जेव्हा यायचं तेव्हा ते चेंज करायचे जाग्यावरून चेंज बर करायचे. बर. हा मग तसं सेल्स मॅनेजर झालो. बर सेल्स मॅनेजर झालो मग त्यांनी मॉल दिले. मग बर बर. असे 6 मॉल होते लांब जसं बर. आता हे सुरतला राहतं हा, ना हा. 400-200 किलोमीटर तसं. मग इथून व्हिजिटला जायचं तिथं पाहायचं नवीन पोरं आहे त्याला शिकवायचं. अच्छा इथले इंडियातले बी पोरं नेले आमचे तिथं राहत होते त्या हा, हा. पोरांना बी बोलावलं ते आज काम करून राहिले बर बर बर. हा त्यांना नेलं. मग तिथून मग माहिती झालं मग मॉलमध्ये जसं मी घुसलो फ्रोझन मध्ये हा मला कळायला लागलं केमिकल काय वस्तू काय आहे करतात?
म्हणजे केळं बिळ ते कसे एवढले मोठाले केळं कसं काय बुवा, आपण पाहिलं, आम्ही पहिली वेळेस पाहिले हा. एवढले मोठाले केळं. मग ते पाहिलं, मग जसं जसं मित्र पोर्तुगीज येत होती, मग त्यांच्या संग बोलता 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 ते बराबर मग ते सगळं सांगायचे. काय याच्यामध्ये असे केमिकल हा. असे केमिकल पाहिले मी का, ती केळं आहे ना, हा केळं पाणी राहतं एकदम पाणी, हा. तुम्हाला माहितच नाही होणार केमिकल. बर बर पाण्यात बुडवायचं आणि काढायचं, हा डायरेक्ट पिकेल केळं निघणार डायरेक्ट डायरेक्ट. म्हणजे? एक सेकंदामध्ये सेकंदात पिकेल. सेकंदात पिकेल. आणि ते केळं जर रात्रभर ठेवलं ना, रात्रभर, दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणणार काळं नाही हे केळं होते, ते बारीक राहते, हा ते निघाले की पिळं फक्त ठेवायचे. असे टब बीप राहते ना, टब मध्ये खाली झाकून ठेवायचे. दुसऱ्या दिवस उघडणं तुम्ही म्हणशान चेंज केलेले, ते एवढलं मोठ्याला राहायचे. केळं हा आई शपथ, म्हणजे केमिकलचा परिणाम तुम्हाला चांगला माहिती होता. हा हा हे मॉलमध्ये व्हायचं. हा. बरं. आणि त्याच्यानंतर आफ्रिकामध्ये आहे ना, स्किन बिमारी लई आहे. तुम्ही हो, आहे ना. स्किनची हा. बिमारी लई आहे. हा. त्याचं मुख्य कारण हेच होत होतं, पण Chemicals. ते लोक ऐकत नाही. केमिकल जेव्हा शिकले, हम्म. त्या केमिकलचे परिणाम तुम्हाला माहिती भयानक. हम्म. मग तुम्ही काय केलं? मग तिथं मी जेव्हा मी गेलो मिनरल ना- मिक्सचर नको होतं तुम्हाला. नाही नाही, बरं, मग? मिनरल मिक्सचरचं बिलकुल बी नाही. मग सगळ्यात हा. राज्यामध्ये प्रसिद्ध बर सिटी बर आहे हा काबिंदा म्हणून बर म्हणतात. बर तिथं हा. तिथं गेलो ना, त्याच्यानंतर मग लोकांनी जे शेती बिती करते ना, हा तिथून तर मला हे वाटलं का घरी यावं आणि हे पाव खाऊन, की ते तिथंच बसायचे, तिथं पाणी नाही, हे नाही, हा हा एवढं वावर राहायचं त्याच्यामध्ये, करायचे काय बी कंच विंच, हा ते केलं का त्याचं भुगा करायचे, हा. त्याची चपाती आणि त्याचं ते खायचे. बर पण ते लय चांगलं होतं, स्वतः खायला बर बर त्यांच्यामध्ये बसून. ते गरीब आहे ना. म्हणजे गरीब गेलो. लोकांचं जे अन्न होतं ते सुरक्षित होतं. हा. बर तिथून मग हळूहळू ते हळू रासायनिक वापरीत नव्हते, नाही नाही, ते बाहेरचं काही घेत नव्हते, काय- त्याची ऐपतही नव्हती. हा, पैसेच नव्हते, बरोबर. नव्हते. म्हणजे गरीब असणं किती पुण्याचं आहे पहा तुम्ही तिथं. हा. बर मग तिथून मग इथं आलो, मग हे सगळं झालं. मग हे पप्पूदा म्हणत होता ना, मग मी म्हणलं थांब मी पाहतो पहिलं. तो म्हणतो मी पाहिलेलं आहे सगळं. मी मग म्हणलं, मिनरल मिक्सचर आणा म्हटली डॉक्टर ना, हा. मग काय केलं? नाही आणलं तरी. मग आता पुढं काय करायचं? मग मग पुढं हे 2-3 दिवस म्हणायला लागले. पप्पा म्हणायचे पप्पा म्हणायचे, ते म्हणे ट्राय करा तुम्ही. तुम्ही वापरेलं होतं मी म्हणलं तुम्ही ट्राय. मी एक गोण आणली होती, यांच्याकडून आणून ठेवली होती. अगोदरच. हा एक गुण त्यांनी आणलं. मी म्हणलं आता तुम्ही आहे माझ्याकडे एक गोण. बर पण ती कसं माहितीये का, हे म्हणजे नाही वापरायचं म्हणलं ठीक आहे ना, बर ठीक आहे. मग तुम्ही जबरदस्ती नाही केली? नाही नाही. यांनी 2 महिने पाहिलं, बर रिझल्ट आणला समजला. मग त्याच्यानंतर मग एक गाय 2 गाय होत्या मग काय माझ्याकडे. केलं? मग नंतर एक गाय यांना हे म्हणले हा का घे ट्राय कर. म्हणलो बर, मग मी बी ट्राय करून पाहतो म्हणलो. पण नाही नाही try झालं सक्सेस. तुम्ही बंद करून बंद करून टाकेल. टाकेल. बरोबर विश्वास नाही येत नाही का, बरोबर ना. हे बी केमिकल वाला असलं तर. हा, काय दिखायला आहे आणि ते वरून. गायांना काय याच्यावर नुकसान करून बरोबर. जनावर मला पहिल्यापासून आवडत आहे. बरोबर बरोबर हा. कंचे बी असू वा चांगले. त्याच्यामुळे मग? मग म्हणलं काय प्रभाव बिवा. मग चालू केलं. आता गोणी जेव्हा चालू केली, हा गोणी चालू केली मिल्क तर चालूची बॅग चालू केली. यांनी गोणी ठेवली होती. 25 किलोची बॅग चालू केली. पहिले हे होतं, हा. पण यांनी एक बॅग मोठी ठेवली आणून होती. ठेवली होती. हा ती चालू केली. पण ते पहिला टाकायला लागलं, ते खात नव्हते. बर तुम्ही ते बॅग मधले. सवय राहिली ना त्यांना. हा हा, मी यांना बी सांगितलं सवय राहिली ना त्यांना. बॅग मधली खात नाही का काय काय. हा नाही नाही सवय नाही राहिली त्यांना. मग बॅग मधली तशीच ठेवली, परत आणले डबे. बर 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 परत डबे आणले, परत चारायला चालू बर. केलं. ते खायला लागले. बर मग ते मिक्स करून दोन्ही मिक्स करून हा, म्हणजे हा. ते बॅग मधलं. मग त्याला एकदा सवय झाली, बॅग आणलं. मग हे चालू केलं, हे संपलं. मग ते result बॅग मधलं करा. का नव्हते खात? बॅग मध्ये एअर टाईट राहतं ना, हा हा, याच्यामध्ये एअर टाईट नाही राहत. एअर टाईट नाही का. बरोबर आहे ना. बॅग मग मध्ये मी यांना कंप्लेंट केली होती. बॅग मध्ये फर्मंट होतं ते, पण त्यांची क्वालिटी खराब नाही होत. परंतु जनावरांचं कसं राहतं, त्याच्यामध्ये मीठ आहे ना, हा. मग त्या मिठाची क्वालिटी त्याच्यामध्ये काय होतं, ते मिक्स होतं याच्यामध्ये. मग याच्यामध्ये कसं होतं, याला थोडीशी हवा पण राहते ना, एअर टाईट नाही राहते. मी हा, ते मी ते म्हणलो गोड पाणी. त्याच्यामुळे त्याच्यामुळे याची प्रक्रिया फार स्लो होती. मग तुम्ही ते आम्ही नेहमी बॅगसाठी नेहमी उलट काय सांगतो, टाईट करून ठेवायचा. हा, बॅग जर खोलली ना तर मोकळी ठेवायची नाही कधीच. मोकळे नाही. बॅग खोलली तर ते कुठल्या तरी कंटेनरमध्ये पॅक करून घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं काढून घ्यायचं, परत हवा टाईट. परत हवा. आणि हे काय राहतं, हवा टाईट हे पटकन संपून जातं ना, म्हणून लक्षात येत नाही. बॅग बरेच दिवस राहते ना, म्हणून ते लक्षात येते असं. मग परत चालू केलं. बर तर त्याच्यात वासरू आहे. मग तिची गाय फिकली, तिचं काय झालं? मग ते वासरू फिकलं. ते आहे ना तेव्हा तिचं दूध दूध चांगलं आहे, सगळं चांगलं, एकदम मस्त झालं. तिचं पहिलं दूध स्टार्टिंगला दूध. म्हणजे ते वासरू ॲबॉर्शन झाल्यानंतर दूध चालू आहे, हा हा हा, बंद नाही झालं नाही नाही, हे चालू त्याच्या अगोदर?
त्याच्या अगोदर नाही त्याच्या बंद होतं बंद होत. आणि तुम्ही जसं नॉर्मल डिलिव्हरी होती हा. तसं तुमचं दूध चालू झालं हा हा दूध चालू झालं. दूध चालू झालं. फक्त वासरू नव्हतं राहिलं, नाही तर तिचं सगळं बरं. सगळं ओके. हा. म्हणजे महिने पण भरत होता. नाही हे जर तुम्ही जर नसतं दिलं तर तर मग नाही वाटत. तर नाही वाटत. ही होती वाटत. ही होती घ्या गायचं ना. हा, हे काय. मग जर नसतं दिलं तर मग नव्हतं होत. दूध आम्हाला मग दूध- दिसतच नव्हतं ना. नंतर आहे ना द्यायला लागला ना त्यावेळेस मग मी येऊन पाहिलं. ते म्हणे पप्पा एकदा येऊन पहा. मी आलो पाहिलं तिचं सड ताईट झाले. हा म्हणलं हिला पिळावं लागेल. नाही पिळलं तर मग त्रास होईल. बरोबर बरोबर. मी पिळायला लागले तर मग ते अबॉर्शन झालं तर किती दिवसांनी तुम्ही दूध काढलं? मला वाटतं काहीतरी 5व्या का 6व्या 6व्या तोपर्यंत नाही काढलं. नाही. त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्ही चालू केलं होतं हे? येत लगेच चालू केलं होतं हे ना. लगेच ते चालू ते प्रॉब्लेम आला लगेच चालू केलं. संध्याकाळी ना मी जरा म्हणजे ये थोडंसं बोललो ना थोडं. हे कळलं मला ते. थोडंसं म्हणजे कळतं ते. मग तुम्ही चालू केलं लगेच दूध चालू झालं. किती दूध देते तेव्हा तिनं? तेव्हा ती झालं ना 9:30 द्यायची एक टाइम बर एक टाइम म्हणजे 18 लिटर अरे द्यायची. चमत्कार आहे हा. 18 लिटर द्यायची. 8व्या महिन्यामध्ये अबॉर्शन झालं. कितव्या? 8व्या. आणि गाई नॉर्मल दूध द्यायला लागली लगेच. रेग्युलर डिलिव्हरी झाली तरी 21 दिवस गाई दूध द्यावं येत नाही फुल दुधावर. हा ते बी मी ऐकलं होतं. मला नाही नॉलेज नाही एवढं. हे सगळे म्हणायचे हा. का गाय डिलिव्हरी झाली 21 दिवसांनी फुल दुधावर येते. सगळेच म्हण. पण बरोबर इथं नाही मी पाटील पाहिलं आहे नाही. शेजारी. नाही ना, हा? पप्पू दादाने मोठ्या यांनी सांगितलं होतं. हा गाई चौथ्या तिसऱ्या दिवशी लगेच येते फुल. पण आमचं मी जेव्हापासून हे वापरत चालू केलं हा मी 21 दिवसावर विश्वासच नाही करीत. मी जवळ पाहत नाही. मी ज्याच्यावर पाहत नाही जवळ माहिती नाही. हे यांना माहिती नाही सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळे सांगणारे लय बरं भरपूर आता किती महिने झाले तिला ते अबॉर्शन होऊन? आहे. नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 5 महिने झाले असते आता दूध किती चालू आहे? तेवढंच. काही अजून थापा मारू नका. काहीच फरक नाही. आमच्याकडे सगळी लिस्ट आहे. मी लिहून ठेवतो. मी लिहून बी ठेवतो कोणी. तुमचं जसं आमच्या विश्वास आमचा तुमच्यावर नाही. नाही माझ्याकडे प्रूफ आहे ना. मग ठेवावं लागेल. माझ्याकडे पुरावा असेल तर ठेवावं लागेल. प्रूफ आहे आमच्याकडे. पहिल्याचा जेव्हा त्या गोठ्यामध्ये गाय होती किती लिटर देत होती ना आता काहून की आम्ही कॉन्स्टंट आहे हा एवढ्या उन्हामध्ये. आम्ही लिहून तुमच्या का उन्हा येतच नाही का? गार हवाची ती का? नाही नाही ऊन येतं ना. लय ऊन राहत. नाही तुमच्या का असं ऊन कडक ऊन पडलंच नाही का? मा- पडत आहे. 42 डिग्री 46 होती वा. 8 हा नाही इथं कोरडी हवा किती बेकार असेल इथं. 43 लय, डिग्री होती. लय ना. लय तरी तुझ्यावर काहीच परिणाम नाही. नाही हे काय हे नाही चालू आहे? एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिची काहीच कडकी नाही बस. नाही काहीच नाही. तुला पटतंय का भाऊ? बरोबर तुला पटतंय? काय मला नाही पटत भाऊ. कारण की थंडीमध्ये ना हा जर थंडी वाढली ना बाकीच्यांचे दूध कमी होते. आमचं मिल्क चार्जर चालू असलं ना दूध तुम्ही कंटिन्यू वापरता का? हो ते 2-3 वर्ष एक येलं होतं इथं तुम्हाला एक येलं भागत नाही का? दुसरं एक येलं तयार. आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे. असं आमचा नातू आहे. हा आहे आता आहे ना. प्रत्येक गायचं वजन किती ते विचारा. वजन काय? आम्ही लिहून बिहून सगळं मी तुम्हाला सांगतो ना जे समोर आहे ना डोळ्यासमोर टेक्निकल. जे समोर आहे ते खरं आहे. वा वा मग वा. ते जे लोक तुम्ही सांगतात प्रोसेसिंग चालू करा आणि मग आता मोठा गोठा बनवा आता. हे एवढा हुशार माणूस. मोठा बनवला ना. हा? 19 गाय हा प्रोसेसिंग युनिट चालू करा आणि डायरेक्ट इथून सेलिंग चालू करा. अकोला आहे जवळ. तू कसं काय बिघडला बाबा? मला नाही कोथळूवरून दुकानावर त्यांनी दिलं. मी तसं नाही पण आता हे तर गुजराती आहे. यांच्याकडे पैसे यांनी दक्षिण आफ्रिकेवरून कमवून आणलाय. यांनी दिल्लीवरून कमवून आणलाय. तो तिकडून एक दिल्लीवरून एक जण पाठवतोय. तुम्हाला काय कमी आहे असं त्यांचा भ्रम आहे. हा असं हा. पण मला सांगा आता ही गाई 9 लिटर दूध देते एका टायमाला. 18 लिटर दूध निघत यायचं. ती बी अबॉर्शन झाली ते बी कंटिन्यू. 5 महिने त्याला किती खर्च आहे तुम्हाला? काहीच नाही काहीच किती खर्च आहे याचा? किती 100 ग्रॅम चालता 100 सकाळ संध्याकाळ 100. संध्याकाळी 100 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम केवढं झालं? 70 रुपयाचं झालं ना? 70 रुपये. बरोबर आहे. 70 रुपयाचं मिल्क चार्जर खाऊन तुम्ही तिचं 9 लिटर 18 लिटर दूध काढता. गेले किती महिने? 5 महिने 5 महिने. तुमच्या गावामध्ये एक गोठा दाखवा मला का ज्याचं कंटिन्यू आजपासून मागचे 5 महिने जे दूध होतं 5 महिन्यापूर्वी ते आज टिकून आहे. नाही नाही हा ठीक आहे चालेल. त्याला जोपर्यंत मिल्क चार्जर आहे ना तो जोपर्यंत त्याची गाय आहे तोपर्यंत त्याचा मिल्क चार्जर फुकट. नाही. हा हे तर आम्ही करू शकतो ना. कंपनी नाही नाव का कसं काय हा. करतो पण हे तर मिल्क चार्जर देऊ शकतो मिल्क ना. चार्जर करतो. मिल्क चार्जर देऊ शकतो ना. हा माणूस देईल ना. हा, मी देतो ना 5 महिने कधीच नाही. लोक म्हणतात 3 महिने फक्त. फार तर फार 3 महिने कंटिन्यू. हा सगळे हे बी ऐकले मी. त्या गाय जाणल्यानंतर गाय 3 महिने देते पण आमचे आज 6-7 महिने झालेले. म्हणजे मी येऊन तुमची सावली पडली तिच्या 7 महिने झालेले कंटिन्यू दूध चालू आहे. कंटिन्यू दूध चालू आहे. 35-40 35-40 किती गायांचं? 2 गाय आहेत. 1 2 3 गायच आहे. बरोबर आहे ना? 3 ती एक गाभण
महिने तिचं काय आता तिचं नाही, एक किती महिने झाली ती? तर तिला आता 6वा चालू झाला. बरोबर. पण गाभण गाय बी किती लिटर दूध देऊ शकते? गाभण गाई तुमची 7 महिन्यापर्यंत दूध देते. किती लिटर? ती फुल पण देऊ शकते तुम्ही जर पूर्ण ताकद दिली ना तिला. हा ती कमून तिला 7वा महिना लागेल ना आता. हा हा ती अजून बी तिचं 6 लिटर म्हणजे 3 सकाळी आणि 3 संध्याकाळी 6 लिटर दूध चालू आहे अजून. तुम्ही काय करा, तिचं दूध आटवा आता. ऐका मी सांगतो आयडिया. तिचं दूध आटवा आणि तिचं काय होतं, 2 गोष्टी असतात. एक शरीर असतं हा. आणि एक प्रोडक्शन, म्हणजे एक फॅक्टरी असती मशीन आणि एक काय असतं रॉ मटेरियल. रॉ मटेरियल. बरोबर आहे. तिला फॅक्टरी तिची बनवायला वेळ द्या, तिचं प्रोडक्शन बंद करून टाका, म्हणजे पुढच्या वेताला तिची फॅक्टरी आणखी मोठी मजबूत होईल आणि त्यावेळेस ती डायरेक्ट 20 लिटरच्या पुढे निघून जाईल. 7व्या महिन्यात आता तिला बंद करायचं पुढं आणि पुढच्या वेताला ती पार 9व्या महिन्यापर्यंत दूध देईल. 7व्या 8व्या 9व्या महिन्यापर्यंत फुल दूध देईल. का? कारण तिची शरीर यष्टी तिच्या शरीराच्या मानाने तिचं जी आतून जे तिचे इंद्रिय भरायला पाहिजे ना, ते इंद्रिय भरले तुम्ही जगा बघा बरं आहे ना. हिचं नाही, ते नाही, हा ती- तीच ती- तीच ती दोन. तीच तीच मी बोट करतो इथून, म्हणजे ही जर इकडं सरकवली ना तिकडं तर हा मग तिचे जे शरीर आहे ते बारीक आहे ना, अजून ते मजबूत व्हायला पाहिजे चांगलं. मग ते मजबूत व्हायला तरी थोडा वेळ द्या. आता ही गाय किती दूध देते? ही 30 देते 30 हा 30-32 देते ती. दोन्ही मिळून? हा दोन्ही. बापरे. ही 30-32 देते, ही 18 देते. 18. बापरे. ती 6 आणि ती 6. अच्छा. मग घरीच आमचं 8 लिटर दूध जाते, 8 ते 9 लिटर. आम्हाला घरी बघ. घरी पा लागतो ना. आता हा चहा दही पित नाही, करायला याला त्या दूध लागते. कुत्र्याला दही लागतं चपाती संग. तू 8-9 लिटर हा म्हणजे तुम्ही ते दूध सांगितलं नाही आम्हाला. आम्ही पेत, मी चहा नाही पेत ना, मी आल्यापासून मग दुधावच. हा मी दुधावच पहिले. मिल्क चार्जरमुळे तुम्हाला जे अनुभव आले अजब गजब, ते अविश्वसनीय आहे. तुम्हाला काय आहे का असे अनुभव काही अजब गजब? काय सांगा ना. तुम्ही किती महिन्यापासून वर्षांपासून वापरता? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. काय वापरायला सुरुवात का केली? हे मला त्या दुकानदारांनी दिले की म्हणे 1 पुडा 1 किलोचा पुडा. कशाला विश्वास ठेवला दुकानदारावर? मी मिरचीसाठी आणलं होतं ना. अच्छा, शेतीला वापरलं हा. होतं. मग तर त्यांनी दिल्याच्या बरं वाटलं मिरचीला? एक तर मी ते म्हणे जर काही फरक जर नाही वाटला तर पैसे देऊ नका. कोण म्हटलं? आपले दुकानदार. दुकानदार कोथरूडचे. अच्छा, कोथरूडचे का? बर बर. मग तर मग मी एक गायला वापरून पाहिलं. हा, मला 6व्या-7व्या दिवशी फरक वाटला. काय फरक वाटला? ते शेण पातळ यायचं ना, बर. घट्ट यायला लागलं. हा दुधाला पण जरा क्वालिटी बदलली. बर. मग तिथून पुढे परत मग 1 किलोचा पुडा आणला. पुढे आणत राहिले. किती म्हशी तुमच्या गाया किती आहे? मी आता जेवढ्या चालू आहे त्या 6-7 गायला चालू आहे. 7 गायांना? ती तेव्हा 2 वर्षापूर्वी. तेव्हा एकच गायला चारित होतो. अच्छा, एकच गायला ट्रायल केली. हा. आम्हाला वाटलं 1 किलोचा पुढे आणायचे, मग किती गायला चालायचे? नाही, एकच गायला म्हणजे सगळ्यांच्या कपाळाला लावतो प्यास. बर. मग तर मग तिथून पुढे मग 5 किलोचं बकेट आणायला मग लागलो. चालू केलंय? मग एका गायला चालू केलं. एक गाय वाढवली. हा. बर. मग तर एक गाय अशी होती मी घेतलेली होती हा 60,000ची. बर कोरोनाच्या काळात मी ती पूर्ण अशी वीक झाली होती. बर. ती गायचं गोमतर प्यायचे ना, अरे बापरे. मी ती आग बसली होती तिला. बर बर आपले खायचे गहू आहे ना, हा. ते 2 पोते चारले होते. बर. तरी पण गाय काय सुद्धा उजळलीच नाही. नाही. मग त्याच्यावर मग मिल्क चार्जर चालू केलं. तिथून पुढे 2 पोते गहू हा तिला चारले? चारले पण काहीच नाही. मी वडील पण म्हणत होते का काय लय मागे. बरोबर आहे. बरोबर. तर काय मग त्या गायला हा. जसं तिची आपोआप मी तब्येत सुधारायला तसं नाही, डॉक्टरांचे आजार स्वस्त आहे नाही. नाही आहे ना. डॉक्टरांची बिलं स्वस्त आहे का हो? बरोबर आहे ना. त्याच्यानंतर असं एखादं अबॉर्शन झालं, गाई गाभुडली, त्यांचा त्याचा वेद फायदा. बी स्वस्त आहे. त्याला काय अंगावर सांभाळायचे काय एवढं एवढं? लक्ष्मी आहे ती, सांभाळ काय प्रॉब्लेम? तीच गाय 2 वर्ष सांभाळली आम्ही. सांभाळली ना. मग पप्पाला म्हणायचं ना किती पुण्याचं काम करायला आपण, आहे की नाही? हे महाग आहे, ते स्वस्त आहे. 2 वर्ष सांभाळा. आता ही गाय समजा ही तुमची 30 लिटर दूध देते सुशाळा, पण ही 20 लिटर दूध देते, बरोबर की नाही? 20 लिटर दूध 5 महिन्यापासून चालू आहे, बरोबर आहे. एका दिवसाला 20 लिटरचे महिन्याचे किती झाले? 600 लिटर, बरोबर आहे. 5 महिन्याचे किती झाले? 3000 लिटर. 3000. किती महिन्याचे? 5. 5 महिन्याचे. आणि अजून 2 महिने चालली तर मग किती झाले ते? आणखीन परत 1200 लिटर वाढली. म्हणजे 4200 लिटर एका व्यताला दूध आहे. मग गुणिले करा रेट काय सध्या? 39 पर लिटर. 39. 39. हा हे पण- 39. लोकांना काय मिळतोय? आपल्याला किती 38. फॅट वर त्यांना ते सरासरी किती मिळतो? सरासरी इथं 37-38. बरोबर आहे. तुम्हाला जास्त मिळतो 1-2 रुपये. मला सांगा, समजा 40 अंदाज हिशोबासाठी जर धरला तर 4 चोक किती झाले? 1,60,000 रुपये उत्पन्न यायचं.
10,000 सोडून द्या, 50,000, बरोबर की नाही? वरचे 50 खर्चाला हा, गेले. मग तेच केलेलं आहे आम्ही. तसंच चालू आहे. तसंच चालू आहे, कॅल्क्युलेशनवरच चालू आहे. महिना किती शिल्लक राहतो तुमच्या घरचे 8 लिटर सोडून? सांगा सांगा सांगा. सगळं करून बी 30 ते 40,000 राहते आमच्या हातात. हातामध्ये राहत आहे हातामध्ये सगळं आता? हा, आणि त्यांनी घर चालायला होत. सगळं. हा, त्यांनी आता घर. जर वाढवला तुम्ही गोठा 10 गायांपर्यंत तुम्ही नेऊ शकता, हा, तर किती मोठं प्रॉफिट तुम्हाला इथं निर्माण करू शकतो तुम्ही. म्हणजे दूध व्यवसायातून प्रगती केली जाऊ. शक्ती. काय वाटतं मित्र तुला? बरोबर. तुझा अनुभव काय 2 वर्षाचा? तुला किती शिल्लक राहत आता आणि पूर्वी किती राहत होती? पूर्वी म्हणजे दवाखान्यात निम जायचं, निम्मानिम मिल्क चार्जर चालू करायच्या आधी. अगोदर हा. निम्मानिम म्हणजे किती? एक उदाहरण दर बाबा. महिन्याला तुझं बिल किती यायचं आणि तुझं डॉक्टरचं बिल किती व्हायचं? समजा महिन्याला जसं काय 15,000 20,000 आले दुधाचे, तर 10,000 डॉक्टरला जायचे. परिस्थिती तशीच आहे हा. सध्याची. कशाच्या स्वरूपात जायचे ते? असंच हेच मेडिसिन डॉक्टर. मेडिसिन Injection. हिटवर नाही येत गाई. ताप आला, ताप आला, रात्र उलटली. भरली तरी राहत नाही. भरले तुमचं सगळं ॲबॉर्शन झालं, हा असं. पांगळीच झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे गोचडी. आता तुम्हाला या कळलं, उन्हाळा असलो आपल्याकडे आहे का सध्या बा? गोचडी बिचडी काहीच हा? नाही. आपल्याकडे आहे का पाहणं? गोचडी नाही, शेण बी पाहणं. वास आहे का शेण? चमक काय चमक? ते गाईचं तुम्ही बघा, अंकाठी बघा ना. हा, आणि चमक काय? जिथं ये नाही ना एस्टुवेदिक, हा. तिथं गोठ्यामध्ये एवढा लांब बसेल असलं आणि शेण जर पडेल असलं ना, तुम्हाला 1 सेकंड नाही लागणार, वास येईल. आता एवढ्या वरचे बसेल ती निशाण पाडले, निशाण पाडले, वास नाही. आणि या 3 बरगाड्या आहेत ना, आमच्या मोठ्या मुलाचं म्हणणं आहे, 3 बरगाड्या दिसल्याच पाहिजे बर, आईच्या. बरोबर. हा. हा, हा, आणि याच्यापेक्षा म्हणजे 3री बंद नाही झाली पाहिजे आणि चौथी आली नाही पाहिजे. चौथी यायला नाही पाहिजे. असं. वा. काय अभ्यास आहे. 1 2 3 ही चौथी दिसली नाही पाहिजे हा, आणि 3री गायब नाही झाली पाहिजे. तिसरी काय 3री जर गायब झाली तर ती माझावर येणार नाही. हा. असं आहे. आणि 4थी जर राहिली तर ती राहणार नाही. ती राहणार. क्या बात आहे, क्या बात आहे. या बरगडवाल्यांना सांगा त्यांचे अख्ख्या उघडे राहते. म्हणून आहे ना, इथून गेलं ना, आता समजा आपला आवाज जरी ऐकला ना तरी काय काय बोलावणार. आरडलीच पाहिजे अच्छा, किंवा कुत्र भुकलंच पाहिजे. कुत्र्यांना पण चालू आहे का आता? हा, का ठेवले तुम्ही कुत्रे? मला काही कळलं नाही. ते कसं माहिती का, शेती आहे ना आणि आउटसाईड एरिया. अच्छा, सुरक्षा म्हणून ठेवले. हा. ओके. तुम्ही आता तुम्ही मिल्क चार्जर वापरताय सध्या, हा. तर तुम्हाला काय वाटतं, वर्षामध्ये तुमची जे 10-15 जनावरं आहे, त्या 15 जनावरांमध्ये तुमचं मागच्या 2 वर्षाचं गणित, खास करून ह्या वर्षाचं मला सांगा की तुमचं मिल्क चार्जरच्या पूर्वी काय शिल्लक राहत होतं वर्षाला आणि आता किती शिल्लक राहत असं? एक टेंटेटिव्ह. आता गाडी 4-5 महिन्यापासून मी वाढलंय. बरं, 5 महिन्यात सांगा. हा. त्या 5 गाया वळून टाका आणि बाकीच्या गायांना सांगा. हेच मी आजार भानगडी बाकीच्या सगळ्या कमी मग 10 गायांमध्ये पूर्वी तुम्हाला किती उत्पन्न निघत होतं आणि आज किती निघत आहे? दुप्पट निघत होती त्याच्यापेक्षा. म्हणजे पूर्वी जर समजा महिन्याला समजा 30,000 शिल्लक राहत होते, आता 60,000 शिल्लक राहत. हा. बापरे. हां, दवाखाना डायरेक्ट वाचला. हा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या गायांची तब्येत सुधारली ना. हा. दुधाची क्वालिटी सुधारली. आणि दुधाची क्वालिटी सुधारल्यामुळे माणसांची क्वालिटी सुधारली. इकडे ये. काय बरोबर आहे का? बरोबर. हां, पहिले चिडचिड व्हायची. 2 वर्षापूर्वी तुझा फोटो असा ग्लो होता तुझ्या चेहऱ्यावर. हां, तुझाच फोटो बघ. 2 वर्षापूर्वी तू लहान होता का मोठा होता? लहान होत. आता वय किती तुझं? 27. त्यावेळेस किती होतं? 25 वर्षाचा. तू तरुणा बाण माणूस कसा दिसेल ना? 27 वर्ष थोडासा वयस्कर दिसेल ना, पण तुझा फोटो कधीच चांगला आहे. आत्ताचा चांगला. क्या बात आहे. ही कमाई आहे राम सरांची कमाई. हे बाण धंदा विकला, पैसे कमवले, ती नाही आहे. मला सांगा, राम सर पैसे काय खाणार आहे का ते? आता जेवढे कमवतात झालं. एक लेवल नंतर पैशाची काहीच व्हॅल्यू नाही. लक्षात तुमच्या. आता राम सरांना व्हॅल्यू कशाची आहे? या तरुणांच्या चेहऱ्यावर जे ग्लो येतो ना, ग्लो, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ह्या वयामध्ये जो ग्लो येतो ना, हे समाधान आहे का नाही? सुनांच्या चेहऱ्यावरती जे प्रेम निर्माण होतं फॅमिलीविषयी, मोठ्यांविषयी, ही कमाई आहे खरी. आज मिल्क चार्जरने आज दक्षिण आफ्रिकेतला, परदेशातला पोरगा चांगल्या पगाराचा असून देखील भारतामध्ये आणला आणि मुलगा आणि वडील
पती आणि पत्नी या सगळ्यांचं, लेकरं आणि बाप यांचं मिलन केलं, हीच खरी जादू आहे ना. काय सांगाल तुम्ही तरुण मुलांना, काय सांगाल जे ह्या व्यवसायाकडं किंवा एक नुकसानीचा व्यवसाय म्हणून बघतात? एकच का, तुम्हाला जर गोठा वाढवायचा आहे, गायांचं दूध वाढवायचं आहे, तर मिल्क चार्जर वापरा, बाकी काहीच नाही. आणि अनुभव घ्या पहिलं, जसं मी घेतलं, स्वतः खात्री करा, स्वतः खात्री करा पहिलं, मगच वापरा. मग वापरा. दुसऱ्याचं पाहून नका वापरू. हा, दुसऱ्याचं पाहून प्रेरणा घ्या वापरायची. आणि त्याच्यात रिझल्ट नाही आला तर मी सुद्धा माझ्याकडून, तुम्ही नका आणि जाऊ, मी दर महिन्याला मी मिल्क चार्जर घेऊन तुम्हाला देत जाईन फ्री. अरे बापरे. मित्रांनो, मला खूप आनंद होतो की जी आपली मायभूमीची लेकरं परदेशामध्ये जाऊन नोकरी केली, त्यांना आपल्या मायभूमीची किंमत कळते, व्हॅल्यू कळते. हा. आणि मला खरंच खूप आनंद होतो. कारण मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्या देशामधली जी टॅलेंट आहे, जी यंग जनरेशन आहे, जेव्हा परदेशात जाते, नोकऱ्या करते, तेव्हा आपल्या देशातलं टॅलेंट आणि जे क्रीम आहे ते बाहेर जातं आणि आपल्याला खालचं बेचव पाणी शिल्लक राहतं. तर हे क्रीम परत मागं आलं पाहिजे. कारण आपल्या देशासारखी माती कुठं नाही आहे, आपल्या देशासारखी संस्कृती कुठं नाही आहे. तेच म्हटलं यांना, पैसा आपल्याला नको आहे, पैशाला काय करतात? जीवन पाहिजे, आनंदी जीवन, आणि ते तुम्ही निवडलं. खरं तर खरंच जे तुमच्या फॅमिलीचं अभिनंदन करायला पाहिजे. सर्वांचं खूप अभिनंदन. आणि खरंच बरं का सर, तुम्ही खूप छान, म्हणजे आरोग्य तुम्हाला मिळालं इथे. तुम्ही गायांना पण आरोग्य दिलं. आमच्याकडे जे डॉक्टर येतं त्यांनी पाहिलं होतं 2-3 वेळा, मी पाहिलं. हां. पण आत्ताची हप्ता झाला असं, तेव्हा आले होते, तेव्हा ते म्हणले तुम्ही मिनरल मिक्सचर वापरीत नाही ना, हां. मग मिल्क चार्जर वापर. मग मी त्यांना म्हणलं आम्ही पहिल्यापासून तेच वापरीत होतो, म्हणजे तेव्हाच्या टाइम. बरं बरं. ते म्हणले मी पाहिलं नव्हतं, ते म्हणले तेव्हा बंद होतं ना, तुम्ही जेव्हा यायचे तेव्हा बंद होतं, बरं. आता तेच चालू. ते सुद्धा म्हणते का मिल्क चार्जर वापरा सगळ्यात. ते डॉक्टर म्हणतात. डॉक्टर ते कोथरूडचे वा, पुतुळचे ते. काय बात. मिल्क चार्जर आपण चालू केलं आणि दुकानवाल्याला सांगितलं होतं, आपण दुकानवाल्याने ठेवलं बरं. बरं बरं. पण ते नंतर आपल्याला कमी पडायचं, आपणच घेऊन यायचं. अजूनही त्याच्याकडे राहते ते. म्हणजे तुमच्या गावातल्या तरुणांनी वापरावं म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे त्यांनी वापरावं, आपला धंदा व्हावा हा हेतू नाही, परंतु त्यांच्या घरामध्ये देखील असंच आरोग्य यावं, त्यांच्या घरामध्ये देखील असं समृद्धी यावी, त्यांच्या गाया पण अशा धष्टपुष्ट राहाव्या, त्यांना आजारावरती खर्च होऊ नये, त्यांच्या गोठ्याचा वास येऊ नये आणि गोचीड होऊ नये. बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य मिळतं ना आपल्या लेकरांना, फॅमिलीला. आज बघा, विचार करा, हेच तुम्हाला सांगत होतं ना, हिचं 100 पैकी 100 मार्क, 100 पैकी 100. पहिली हेच सुद्धा ना. म्हणजे ती छोटी आहे, हा. ती नात आणि आजी, म्हणजे आजीचं वय समजा काहीतरी 65-70 असेल ना, बरोबर? 65, 64, बरोबर आहे. आणि नातीचं वय काय 2-3 वर्ष असेल, बरोबर आहे? तिचं 3 वर्ष. बरोबर आहे ना? 3 वर्षाची आणि 64 वर्षाची, दोन्ही यांना सारखाच गुण आहे का नाही? मग ही क्वालिटी आहे. आणि मला सांगा, कशासाठी कमवतो आपण? पहिलं फॅमिलीचं आरोग्य. तर ते आरोग्य तुम्हाला मिळालं, किती आनंद आहे की नाही? आता तुम्ही शेतीमध्ये पण वापरता असं ऐकलं मी. काय शेतीमध्ये काय वापरता? आता शेतीमध्ये ते काय काय तुम्ही करता कंट्रोल का ते करता शेतीमध्ये? तुम्हीच बघता. पाणी, हा. चारा विरम, त्यांना ते कसं हे बेसल डोस, वैदिकचा चारा करता? वैदिकचा चारा हा. कसा टाकायचा ते मला आता 6 महिने मला एवढं सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड. हा. RNPH वगैरे चाराला वापरता? चाराला. अच्छा, म्हणूनच ही तेज आणि ते दूध एवढं आहे काय? म्हणजे तुमचं जे दूध टिकून आहे ते फक्त मिल्क चार्जर म्हणून नाहीये, तुम्ही चारा सुद्धा वैदिकचा केलाय म्हणून ते दूध काय झालंय, टिकलेलं आहे. हे याचं रहस्य आहे. मका केली होती. वैदिकचा चारा जर केला, आज तुमच्या 3 गायांमध्ये 60 लिटर दूध चालू आहे. हे जोक नाही ना, ते एवढ्या उन्हाळ्याचं, ते अशा बकाल परिसर आहे ना सगळा, डोंगराचे ना. हा, याच्यात आपले सफरचंद वगैरे त्याला तेच वापरलेलं आहे. किती सफरचंद लावले? हा, इकडं बर बर. 1900 सगळ्या शेतीला वापरता? ओके, म्हणजे पावसाळ्यात तुमच्याकडे एक व्हिजिट व्हायला पाहिजे. आणि बोरे. मेन वस्तू तेच होती. हा. मी यांना बी तेच म्हणलो होतो, हा. आता नका नाही पावसाळ्यात परत येऊ ना. त्यांना आहे ना, आपण येणं असं दाखवू हा, का जे त्यांनी पाहिलं बी नसेल. वा, क्या बात आहे. करूया करूया. बोरेचे Yes. झाड आहेत नाही आवडले, हा. बोर आहेत त्याला आम्ही हा. थोडं थोडं टाकतो. वा वा वा. चला चला, शेती करूया. आनंदाने. जय सिटी वैदिक. जय शेती वैदिक. मित्र हो, आपण सायलेज हे आता प्रत्येक घराघराची वस्तू झाली. दूध व्यवसाय म्हटलं की सायलेज हा एक अविभाज्य घटक झाला आहे, ज्याला मुरघास आपण मराठीमध्ये म्हणतो. तर ॲक्च्युली सायलेज जे आहे ते, जसं आपण कडबा कुट्टी करतो, तर कुट्टी करण्याचा हेतू असा आहे की गाईचा चावण्यामध्ये जो एनर्जी खर्च होते, चावण्यामध्ये ती एनर्जी वाचवावी आणि ती एनर्जी दुधाला खर्च करता यावी. दुसरी गोष्ट, आपण जे जे गोठ्यामध्ये गोष्टी करतो, म्हणजे फॉगर लावतो, फॅन लावतो,
टेम्परेचरशी लढण्यामध्ये गाईची जी शक्ती खर्च होते ती वाचवावी आणि ती दुधामध्ये कन्वर्ट व्हावी. असं दूध व्यवसायामध्ये जनावराची जेवढी जेवढी शक्ती ही प्रतिकार करण्यासाठी खर्च होते ती वाचवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा डायजेशनसाठी. तर मुरघास हा तिचा रुमेनचाच एक भाग आहे. रुमेनमध्ये जी प्रक्रिया होते तिच्या मोठ्या पोटामध्ये 150-200 लिटरची कॅपॅसिटी असेल तिचं जे मोठं पोट आहे जनावराचं, त्याच्यामध्ये जी प्रक्रिया होती तीच प्रक्रिया आपण ह्या मुरघासाच्या सायलेजच्या बॅगमध्ये घडून आणत असतो, बरोबर आहे. पण याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की गाईच्या पोटामध्ये ज्यावेळेस फर्मेंटेशन होतं तेव्हा तिथे गाईची स्वतःची प्रतिकारशक्ती यंत्रणा असते की जर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मायक्रोब्स तयार झाले तर त्याला कंट्रोल केलं जातं. तसं तुमच्या सायलेजच्या बॅगमध्ये असं कुठल्याही प्रकारची कंट्रोलची सिस्टम नाही आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये टॉक्सिन्स तयार होणं म्हणजे विषद्रव्य तयार होणं किंवा याच्यामध्ये अशा प्रकारचे काही बॅक्टेरिया तयार होणं ज्या जनावरांसाठी घातक आहे, म्हणजे ज्या डिके करतात, म्हणजे डिकम्पोज करण्याच्या ऐवजी डिके करतात, म्हणजे त्याला आंबवण्याच्या ऐवजी कुजवण्याचं काम करतात. मग त्याच्यामधून विषारी द्रव्य आणि गाईचे पोषण संपून जातं. तर आणि वरून तिला आपण म्हणतो ना पोषण नाही पण तिला आजार मिळतात. मग अशा परिस्थितीमध्ये सायलेज करणं हे एक आता आव्हान तयार होईल. कारण लोक फर्टेरासारखे जे काही कीटकनाशक आहे ते डायरेक्टली त्या मकामध्ये लोक वापरतात. त्याच्यामुळे अक्षरशः तो जो म्हणजे गाया आहे त्या वांज राहतात. असे अनेक शेतकऱ्यांची तक्रारी माझ्यापर्यंत आलेले आहे. तर मग इथे ज्यावेळेस आपण वैदिकचा मुरघास बनवतो, वैदिकचा म्हणजे SSM सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड वापरून आपण जेव्हा चारा बनवतो कृषी अमृत देऊन सॉइल चार्जर वापरून, तेव्हा आणि जेव्हा आपण केमिकलचा चारा बनवतो DAP युरिया आणि केमिकलचे पेस्टिसाइड्स वापरून, तर DAP युरिया वापरला तर त्याच्यावरती शेंडाळी किंवा त्याला जी लष्करी आळी आहे तिचा हमला हा होतोच. आणि हे सरास झालेलं आहे आता की मका लावली की त्याच्यामध्ये कीड पडणार. तर तिला कंट्रोल करण्यासाठी पेस्टिसाइड्स आले म्हणजे दुहेरी मार त्या मकावर होतो आणि ते विषारी अन्न सायलेजमध्ये बनवलं जातं. मग ते काय करतं वेगवेगळ्या प्रकारचे घातक त्या ठिकाणी त्या केमिकलला नष्ट करण्यासाठी फंगस तयार होतात, बॅक्टेरिया तयार होतात. त्या सरळ तशाच गाईच्या पोटामध्ये जाऊन गाईला आजारी करतात किंवा कमजोर करतात. तर तुमचा काय अनुभव आहे हे सायलेज आपण बनवतोय आणि जनरल केमिकलचं त्याच्यामध्ये तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं का? ऑब्झर्वेशन असं केलं का जी म्हणजे म्हणत्या उन्हाळ्यात मका नाही येत, हां लोक म्हणत्या उन्हाळ्यात मका नाही येत, हां हे नाही येत. येत नाही असं म्हणतात. तो पण तो प्रयोग तुम्ही केला तर एक नंबर. आता आपण याच्यामधून पाहिलं ड्रोन मधून तर ओके एकदम हिरवीगार आहे. हिरवीगार आहे. आणि एक काढली त्याच्या मोरघास केलेली आहे आताच. म्हणजे ताजा केलाय. ताजा केलाय. आता हा मुरघास कधीचा आहे आत्ताचा? हा जुना आहे. किती दिवसांपूर्वीचा? तरी 2 महिने. बरोबर. आता आपण जर बघितलं हा ताजा आहे हा. आणि पण तुम्ही जर इथं असं बघितलं तर सुंदर वास आहे त्याचा. हा खोललं तरी नाही असाच येतोय. म्हणजे मी खोटं बोलत असेल ते हा जे इथून जा म्हणजे त्याला वाचलं की फार गोड वास येतो. गोड वास. गोड आणि आंबट असा वास येतो. हा. आणि तुम्ही केमिकलचा जर मुरघास असेल ना त्याचा वास त्याचा वास नाही येत का त्याच्या बॅक्टेरिया मरून गेलेले असतात. आता ह्या बाहेर ठेवलाय तुम्ही बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये बी आपण जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये कुठलेच फंगस वगैरे काहीच नाही. बघा नाही. हे बघा हे बघा हे बघा वास नाही. वास नाही येणार त्याला. बिलकुल याचा कुठलाही घाणेरडा स्मेल येत नाही. तुम्ही तेच केमिकलचं जर तुम्ही जर बघितलं किती महिन्याचा असेल हा? हा 2 महिने बरोबर 2 आहे. महिने. तर आता एवढा कडक उन्हाळा आहे याच्यामध्ये त्याची अवस्था फार बेकार होऊन जाते. chemical बरोबर आहे असतं. ना. चिकट होतं चिकट. 2 महिने बरोबर आहे. हा तुम्हाला याच्यामध्ये अजून एक आयडिया सांगतो मी. ज्यावेळेस तुम्ही मुरघास बनवता त्यावेळेस त्याच्यामध्ये फ्रूट चार्जर वापरायचं. फ्रूट चार्जर हा ते मिक्स करायचं. एका बॅगला साधारणतः एक अर्धा लिटर वापरायचं. ज्यावेळेस तुम्ही मिक्सिंग करता ना हा त्यावेळेस ही जी फर्मेंटेशनची प्रक्रिया आहे ना तिची ताकद डबलीने वाढेल. अर्धा लिटर. हा अर्धा लिटर एका बॅगला. हा टाकू शकता याला बी खोलून आपण टाकून देऊ. तुम्ही पाणी काहीतरी मिक्स करता ना. काय मिक्स करता तुम्ही त्याच्यामध्ये? समजा ज्यावेळेस तुम्ही काढता मी गुळ राहतो गुळ आणि मीठ गुळ आणि मीठ असतं ना त्याच्याबरोबर द्यायचं अर्धा लिटर. ते बी मी बंद करून टाकलं. अच्छा एवढं वापरत नाही ते. कमून केले ठेवायचे ना गुळ आणि हा, हा. मीठ आणि ते लवकर पाणी व्हायचं आणि लवकर खराब व्हायचं. ते बी बंद करून टाकलं. अच्छा नाही, हे आता तुम्ही हे करू हे शकता. ट्राय करतो. हे करू शकता. आधी तुम्ही एका बॅगला 250 ml करा. हा. नंतर अर्धा लिटर करा. अर्धा लिटर पर्यंत सेफ आहे. आता किती दिवस जातं म्हणले एक हे 8 दिवस 8 दिवस जाते ना. अर्धा लिटर आरामशीर सेफ आहे. हा त्याप्रमाणे करा. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळतील. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह मायक्रोबची संख्या वाढ. वाढेल. तुम्ही करता का वैदिक व चारा? नाही करत ना? केमिकलवर. केमिकलवर आहे. तुम्ही करता का मुरघास? हा तुम्हाला काय बदल वाटतो? तुम्ही समजा इथं स्मेल घ्यात नाही आता याचा. म्हणजे कमी नाही, हे जास्त नाही, वास चांगला येतो
गोड वास येतो गोड याचा, वास येतो. त्याचा वास गोड येत नाही. म्हणजे याच्यामध्ये शुक्रोज तयार झालं. हा. शुक्रोज काय झालं, तयार झालं. तेच शुक्रोज गोडी बनवून काय उतरणार आहे दुधामध्ये. म्हणजे दुधाला एसिडिटीच्या दुधाला जर तापवलं 2-3 वेळा तो आपोआप गोड लागतं साखरेसारखं. असं वाटतं साखर टाकली. त्याचं हे कारण आहे. आलं लक्षामध्ये. हा फार मोठा अभ्यास आहे. जसं तुम्ही मगाशी बरगड्याने सांगितलं ना तसा हा पण करा. जय एसिडी वैदिक.